आम्ही एवढं ताक विकत होतो. एक हंडा हंडा एक ताक एवढा हंडा असायचा. आणि तुमचं हे आहे की नाही आपलं हे 1 रुपयाला विकायचो आम्ही. हे एवढं ताक 1 रुपयाला. 1 रुपयाला ताक. आणि कुठंही पाणी वाढवून नाही. अख्खी गल्ली यायची, अख्खी गल्ली ताक न्यायला. आमच्या आजीला एवढा मोठा हंडा होता असा. मग एक लोखंडी बार ठेवला होता आम्ही ते आतमध्ये घुसळायला. नाही त्याला दुरी. ते घुसळायला ना. त्या दुरीला रवी. ती रवी अशी असं हे करायचं. रवी त्या आम्ही ते करत बसायचं लहान असताना. ते ऐकायची आमची आजी. त्याच्यानंतर रानात जायची. ऊस ते कुसळे बिसळे सगळं काढून घ्यायची. ते काढून वैरण तोडायची. तिथंच जनावरं असायची. ते करून आमची पेरवाची सेपरेट बाग होती 1 एकर. 1 एकर पेरू. त्याचे सगळे पेरू तोडायचे. 1 बुट्टी 2 बुट्ट्या. ते पेरू घेऊन आमचा जो चौक होता त्या चौकाच्या बरोबर कॉर्नरवरती आम्ही बसायचो. तिथे पेरू विकायला. 8 आण्याला 1 पेरू एवढा. 1 रुपयावाला पेरू एवढा. आणि एवढे जे पेरू असायचे ना जी खायला सगळ्यात भारी ते रुपयाला 3 रुपयाला 5 असं विकायचं. 2 रुपयाला 5 असं. पेरू काय क्वालिटी होतं माहिती आमचं. आम्ही दुपारी आजीला चहा घेऊन जायचं फुलपात्रात. फुलपात्राची एक वाटी येत्या स्टीलची वाटी अशी गोल. त्याला वरती असंच काट. आपल्या भाताचं भांड कसं ते काट आहे बघा बाजूला वरती. पेला म्हणतो आपण. आम्ही पेला म्हणतो. अच्छा ते फुलपात्र म्हणायचं त्याला. अच्छा फुल्ल पात्र. त्याच्यातनं चहा घ्यायचं. आणि असं असं ती आणि आमची चुलत आजी बसलेली अशी गप्पा मारत चालत 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 सांडणार नाही म्हणताना असं 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 असं. मग ती चहा पिणार. मग दुपारी जेवायला ती घरला येणार चालत. तेव्हा मी पेरू विकत बसायचो.